दिनांक 5 मे 2026 रोजी बोरामणी नाक्याजवळील जोशी गल्ली बँक ऑफ इंडिया समोर मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला। अज्ञात वाहनाने धडक देऊन दुचाकीस्वार विनायक वसंतराव कुलकर्णी वय 38 यांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार विनायक कुलकर्णी हे मोटरसायकल क्रमांक MS13CV0246 वरून जोशी गल्ली येथून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की विनायक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडले। घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला। विनायक हे हेडगेवार ब्लड बँक येथे कार्यरत होते। रात्री रक्त पुरवठ्यासाठी ते जात असताना हा अपघात घडल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। ते सिद्धेश्वर नगर मजरेवाडी सोलापूर येथे राहत होते। 2-3 वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्यांना एक लहान मुलगी आहे। मयत विनायक यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे। या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। मयताच्या आईने डोळ्यात अश्रू आणून सांगितले की वाहन चालकावर कठोर कारवाई करावी। सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्यांच्या आधारे वाहनाचा व आरोपीचा शोध घेतला जात आहे। अधिक तपास पोलीस करत आहेत। Now and press the bell icon. Never miss a